तर मित्रांनो आज बघूया मका चिवडा कसा तयार होतो आणि या 2 किलो मका चिवडामध्ये किती पाकिटं होतात, किती खर्च येतो, सगळी माहिती आपण जाणून घेऊया। शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो, तेल घेतलेलं आहे 1 किलो, डाळ घेतलेली आहे। का चिवड्याबरोबर आपण बटाट्याचा चिवडा पण करतोय आणि त्यासाठी पिठी साखर घेतलेली आहे। दोन्ही चिवड्यासाठी 1 किलो पिठी साखर, 2 किलो चिवडा घेतलेला आहे 80 रुपये किलो या दरानं आणि कढीपत्ता घेतलेला आहे। भाजून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत बटाटा चिवडा टेस्टी होण्यासाठी। जे कवच आहे वरचं फोल आहे ते बाजूला करून घ्यायचे आहेत। 1 किलो तेल ओतलेलं आहे, गरम व्हायला ठेवायचं आहे। बटाट्याचे अशा पद्धतीने काप तयार मिळतात, साधारण 200 रुपये किलो आहेत। गरम झाल्यानंतर तेलामध्ये सोडायचे आहेत, अशा पद्धतीने फुलतात। जास्त काळे करायचे नाही आहेत, लगेच काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने फ्रेश असे हे चिवडा तयार होतो बटाट्याचा स्पेशल, जो उपवासासाठी खूप खपतो आणि चांगला टेस्टी सुद्धा लागतो। 1/2 किलो शेंगदाणे घेतलेत, ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता मका चिवडा तयार करण्यासाठी प्रोसेस चालू झालेली आहे। संचिताकडे ही जबाबदारी दिलेली आहे मका चिवडा तळायची। संचिता म्हणजे कसं एकदम ऑलराऊंडर आहे। गरम गरम तेलामध्ये सोडायचे आहेत, लगेच फुलतात, भरपूर फुलतात। या औषध याला जास्त रंग नाही आहे, नंतर चटणी पूड वगैरे त्यावर मारली मस्त त्याला रंग येतोय। तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आता दुसरा 1 किलोचा पुडा घेतलेला आहे आणि आता 1 किलो पूर्ण चिवडा इथं तळून झालेला आहे आणि दुसरी बॅच आता रेडी होत आहे। असं फुल फ्लेमवर ठेवायचं आहे आणि बघू शकता हे मका चिवडा भरपूर फुलतोय, त्यामुळे याची क्वांटिटी जास्त होतीये। आता फुलल्यावर किती होणार आहे, 1 पातेलं भरलेलं आहे आणि आता दुसरा डबा आम्ही काढलेला आहे मका चिवडा। अजून 1 किलो तेल आम्ही यामध्ये ऍड केलं आणि त्यानंतर शेंगदाणे चांगले तळून घेतले, खमंग असे आणि खरपूस तळून घेतल्यानंतर किती छान दिसत आहेत बघा। आणि त्यानंतर यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत, मिरच्या आपण बटाटा चिवड्यासाठी वापरत आहोत। त्यानंतर डाळ घातलेलं आहे, ते सुद्धा जवळजवळ अर्धा किलो डाळ आहे ते घालायचं आहे आणि मस्तपैकी ते सुद्धा खमंग असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। ते सुद्धा आता शेंगदाण्यावर टाकलेलं आहे, ते सुद्धा छान दिसतंय। त्यानंतर यामध्ये आता कढीपत्ता टाकायचा आहे, एकदम मस्तपैकी तडतडला कढीपत्ता की टेस्टी लागतं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, जर कमर्शियल करताय तर 100% घाला। आणि आता यामध्ये पिठी साखर घातली जाते। बटाटा चिवड्यामध्ये 5 चमचे पिठी साखर घातलेली आहे, मोठे 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा बटाट्याचा चिवडा तिखट आणि गोड अशा 2 पद्धतीने बाजारामध्ये उपलब्ध आहे, तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता। मीठ घातलं जातं 2 चमचे। तर मित्रांनो आता डाळ, कढीपत्ता आणि शेंगदाणे चाललेले आहेत, यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी पिठी साखर पण यामध्ये टाकायची आहे, आपल्याला जसं गोड आवडते त्या पद्धतीनं। मका चिवडा तसा परवडतोय कारण की जास्त क्वांटिटीमध्ये होतोय आणि खर्च पण कमी आहे हे तयार करायला। बघू शकता 1 किलोपासून किती तयार झालाय। आपण टोटलची एक पूर्ण वजन पण करूया टोटलचा। 4 ते 5 चमचे पिठी साखर यामध्ये गेलेली आहे, बघू शकता। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुमच्या भागामध्ये गोड खपत असेल तर तुम्ही पिठी साखर ॲड जास्त करू शकता। आणि त्यानंतर हे सगळे पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत, मस्तपैकी मिक्सचर करायचं आहे। आपण एकदम साध्या पद्धतीनं आपण हे करतोय, म्हणजे याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग घालत नाही, त्यामुळे मिरची पूड घालायची आहे काश्मीरी रंगासाठी आणि लवंगी मिरची जर घातली तर एकदम तिखट होतंय, याला एक छान असा लाल रंग येतोय। बघू शकता कमर्शियल बाजारामध्ये रंग घातला जातोय ज्यामध्ये चिवड्यामध्ये, पण आपण रंग घालत नाही आहे कारण की आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचा आपण हा चिवडा करायचा आहे आपल्याला। तुम्ही पण कुठल्याही प्रकारची भेसळ करू नका व्यवसाय करताना। कस्टमरला चांगले पदार्थ, चांगले टेस्टी पदार्थ ओळखतात आणि त्यामुळेच ते परत परत तुमच्याकडे येतील। तर मित्रांनो ही दुसरी बॅच आहे, म्हणजे 2 किलो केलेले आहेत, 1 अख्खं पातेलं भरलेलं आहे आणि 1 अर्धा डबा भरलेला आहे। तर मित्रांनो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मिरची पूड, पिठी साखर वगैरे। तर
तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की अख्खा डबा भरलेला आहे चिवड्यानं. हा मका चिवडा आहे आणि आपण 150 ग्रॅमची त्याची पाकिटं करतोय. बघूया आता किती पाकिटं होतात ह्याच्यामध्ये. हा व्हिडिओ जास्त मोठा होत होता त्यामुळे फक्त आपण मका चिवड्याचंच दाखवलेलं आहे. तर बटाटा चिवड्याचं व्हिडिओ काही दिवसानंतर तुम्हाला बघायला मिळेल. आणि यानंतर पाकिटं पॅक करायला सुरुवात झाली. खूपच मस्त प्रोसेस होती ही. नक्की एकदा या व्यवसायासाठी लक्ष घाला आणि तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकता. पूर्ण डबा मोकळा झालेला आहे आणि या ठिकाणी ही एवढी पाकिटं आम्ही 150 ग्रॅमची केलेली आहेत. तर आता याचं आपण पॅकिंग करूया पॅकिंग मशीननं आणि तुम्हाला पाकिटं पण मोजून दाखवतो पॅक झाल्यावर किती झालेत ते. मका चिवडा खूप मस्त लागतो, टेस्टी लागतो. नक्की एकदा अशा पद्धतीने जर तुम्हाला मका चिवडा करायचा असेल तर तुम्ही ही प्रोसेस वापरू शकताय. आणि हे बेसिक तुम्हाला मशीन पाहिजेत. त्यामध्ये पॅकिंग मशीन आणि वजन काटा हे 2 गोष्टी गरजेच्या आहेत. बघू शकता मस्त पॅक होतंय आता. चला मोजूया किती झालेत बघूया. 1 2 3 20 आणि 21. तर मित्रांनो या ठिकाणी 21 हे पुढे तयार झालेले आहेत 150 ग्रॅमचे. त्याचबरोबर 2 पुढे आम्ही टेस्टिंगला घेतले होते. म्हणजे 22 आणि 23 पुढे 2 किलोच्या या फ्लेक्समध्ये होतात तयार झाल्यानंतर. चिवडा करण्यासाठी किती रुपये खर्च आला ही सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो हातकणंगलेच्या जवळ असलेल्या सहारा सेवाश्रम या ठिकाणी. हे आश्रम आहे विशेषमती आणि अनाथ मुलांसाठी तयार करण्यात आलेलं. इथं गेल्यानंतर आमच्या स्वागतासाठी खूप सुंदर अशी तयारी केली होती. सरांनी माहिती दिली आणि एक छान असा बोर्ड सुद्धा लिहिण्यात आला होता. हे संपूर्ण नियोजन बघून अगदी भारावून जायला झालं. त्यानंतर सरांनी आमचा सत्कार केला आणि आम्ही जे कार्य करतोय त्यासाठी एक नवीन प्रेरणा दिली. आणि त्यानंतर आम्ही जो मका चिवडा केला होता त्याची पाकिटं केली होती ती मुलामध्ये आम्ही वाटप केली. खूपच आनंदाने ती पाकिटं त्या मुलाने स्वीकारली. तुम्ही खाऊ आणला मला. आवडला माझ्या बाबांना खाऊ आणला. सर कसे आहेत? सर कसे वाटतात तुला? सर माझे बाबा छान वाटतात. बर. माझे बाबा लय कौतुक करतात. आणि आई पण चांगली आहे. आणि मका चिवडा त्यांनी खाल्ला सुद्धा आणि त्यांना खूप आवडला. त्यानंतर मुलांनी त्यांच्या कलेचं प्रदर्शन केलं. डान्स, गाणी, मजा मस्ती झाली. आणि मी सुद्धा गाणं म्हटलं, प्राण्यांचे आवाज काढून दाखवले आणि त्यांना थोडं एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला. तर हे आहेत शकील नदाब यांनी आणि यांच्या कुटुंबानं सहारा सेवाश्रमची सुरुवात केली. अनाथ आणि विशेषमती मुलांसाठी त्यांनी हे आश्रम उभं केलं आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या सुखसोयी सुद्धा ते स्वतःच्या खर्चातून देत आहेत. आणि त्याचबरोबर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी सुद्धा त्यांना मदत केली आहे. या आश्रमामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. सगळे बेड्स वगैरे मी सगळे बघितले. स्वच्छता खूपच चांगली होती. रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्यांना या ठिकाणी शिकवल्या जातात. पिण्याचं उत्तम पाणी या ठिकाणी दिलं जातं. मजा मस्ती, डान्स, गाणी झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली. सरांनी आणि सरांच्या कुटुंबानं स्वतःच्या हातानं हे सगळे पदार्थ वाढले आणि ताटं सुद्धा लावली. या मुलांना चांगली शिस्त आणि संस्कार सुद्धा या ठिकाणी शिकवले जातात. खरं तर विशेषमती मुलांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं खूप अवघड गोष्ट आहे. जे या गोष्टीतून जात आहेत त्यांनाच हे कळत आहे. पण सरांनी त्या पालकांचं दुःख ओळखलं आणि त्यांना एक मदतीचा हात दिला. जेवणाच्या आधी प्रार्थना झाली आणि जेवणाला सुरुवात झाली. आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार मुलांचा स्पीड या ठिकाणी होता. काही जण स्वतःच्या हातानं खात होते तर सरांनी काही जणांना स्वतःच्या हातानं भरवलं सुद्धा. या सगळ्या क्रिया करण्यासाठी सरांचं कुटुंब आणि सर स्वतः रात्रंदिवस राबत आहेत. या आश्रमाच्या पलीकडेच ते स्वतः राहायला आहेत. हे सगळं बघून खरंच मला अभिमान वाटला आणि डोळ्यात पाणी सुद्धा आलं. या मुलांबरोबर मी स्वतः जेवायला सुद्धा बसलो आणि भाजी, आमटी, लोणचं, चपाती खूपच चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची, अगदी घरगुती पद्धतीची होती. खूपच मजा आली या ठिकाणी भेट देऊन. नक्की एकदा तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट द्या. तुम्हाला मदत करायची असेल तर सरांचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो आहे. त्यांना संपर्क करा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.